शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा. उद्यापासून नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा 8वा हप्ता. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची मोठी अपडेट. तर आता बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये आणि या शेतकऱ्यांना आता इथे मिळणार आहे. पैसे बंद झालेले असेल तर 5 मिनिटांमध्ये सुरू करायचे आहे. फक्त तुम्हाला हे 3 काम करा आणि पैसे तुम्हाला इथे जमा होतील. नमो शेतकरी महासंबंधित योजनेचा जर तुमचा हप्ता बंद झालेला असेल, ज्यांना कोणाला मिळत नसेल, तर अशाने देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमो शेतकरी महासंबंधित योजनेचे 2,000 रुपये जे की उद्यापासून जमा होण्यास सुरुवात. जो की नमो शेतकरीचा 8वा हप्ता ज्यांना कोणाला मिळालेला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं पैसे पात्र शेतकऱ्यांना इथं मिळत आहे. तर आता सर्वप्रथम कोणत्या शेतकऱ्यामधून बाधित झालेल्या कोणत्या शेतकऱ्यांना जो काही इथं पैसे इथं येणार नाही. तर आता ज्या शेतकरी बांधवांना PM किसानचा 22वा हप्ता इथं जमा झालेला आहे. काय झालेला आहे? PM किसानचा 22वा हप्ता इथं सर्व शेतकरी बांधवांना 2,000 रुपये इथं जमा झालेले आहे. तर त्या पाठोपाठच आता नमोचा हप्ता या जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर 2,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांचा नमोचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. तर आता यामध्ये जे की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यांमध्ये यामध्ये ते आपलं नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव तर या जिल्ह्यांमध्ये आज नाही पण उद्यापासून जे की नमोचा 8वा हप्ता इथं जमा होणार आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात. कृषी मंत्री त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आणि देवेंद्र फडणवीस. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यानंतर लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली 2,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तपासा. आता PM किसानचा जो काही 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना इथं नमोचा 8वा हप्ता इथं जमा होत आहे. तर आता तिसऱ्या टप्प्यांमध्ये लवकरच जमा होईल. या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण 72 ते 48 तास इथं लागू शकते. यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहे. यानंतर इथं चौथ्या टप्प्यांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जे की येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये इथं नमोचा हप्ता इथं जमा केला जाईल. आता यामध्ये कोणाला नमोचा हप्ता इथं मिळणार आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता यामध्ये PM किसानच्या यादीमध्ये नाव आहे. तर आता PM किसानची यादी कुठं पाहायची? PM किसानच्या ऑफिशियल पेजवरती जा. तिथं तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. आपला स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. आपला तुमचा जो काही जिल्हा, तालुका, तुमचं गावाचं नाव सिलेक्ट करा आणि गेट रिपोर्टवरती जसे क्लिक कराल त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की लगेच तपासून घ्या. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. KYC पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे आणि आधार लिंक खातं. आता KYC काय आहे? बँकेची जर तुम्हाला KYC करायची असेल तर हे वेगळी आहे. आणि दुसरं जे येते यामध्ये PM किसानची कशाची? PM किसानची तुम्हाला KYC करायची राहते. काय करायची राहते? PM किसान. तर हे तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. तरच तुम्हाला PM किसानचा हप्ता इथं मिळणार आहे. जर तुम्ही PM किसानची KYC केलेली नाही तर तुमचे पैसे इथं अडकू शकते व तुम्हाला PM ओ नमोमधून अपात्र ठरवण्यात येईल. तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. तरी त्या 2 ते 3 दिवस इथं वाट पहा. आता नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे जो की 2,000 रुपये. आता यामध्ये कोणाला 2,000 रुपये इथं मिळणार नाही, म्हणजे नमोचा 8वा हप्ता इथं मिळणार नाही ज्यांनी KYC पूर्ण केलेली नाही. मी वारंवार सांगत आहे की तुम्हाला KYC इथं कंप्लीट करायची आहे तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता इथं येईल. दुसरं जे यामध्ये आधार लिंक नाही. काय नाही? आधार लिंक नाही. बँक खात्याला जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे इथं नमोचे येणार नाही. याचप्रमाणे DBT कोणत्या खात्याला लिंक आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्याला DBT लिंक आहे तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. PM किसानच्या यादीमध्ये नाव नाही. तर आता PM किसानमध्ये नाव नसेल तर तुम्हाला लाभ इथं मिळणार नाही. तर आता जमीन नावावर नाही अशांना देखील पैसे इथं येणार नाही. ज्यांचं खातं इनॲक्टिव्ह आहे म्हणजे बरेच दिवसांपासून त्या खात्यामध्ये व्यवहार केलेला नाही तर अशांचं खातं इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर अशाने तुमचं खातं तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या. PM किसानचं स्टेटस तुम्ही तपासा. PM किसानचं स्टेटस तुमचं पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेलं आहे हे तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये चुकीची माहिती दुरुस्त करा. तर आता यामध्ये बँकेची माहिती चुकीची गेलेली असेल, मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर PM किसानवरती नवीन फीचर्स इथं आलेले आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण माहिती इथं चेंज करू शकता.
जमीन कागदपत्र बरोबर नसतील तर ते पुन्हा तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे. तर आता कधी मिळणार आहेत, तर आजपासून आणि उद्यापासून नमोचा 8वा हप्ता येत्या 2 ते 5 दिवसांमध्ये जमा होणार आहे. जे की नमोचा 8वा हप्ता कृषी मंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची मोठी अपडेट समोर आलेली आहे. बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आज उद्यापासून जमा केला जाणार आहे.